हेरिडिटी, इनहेरिटन्स, म्युटेशन, व्हेरिएशन, इव्होल्यूशन ह्या सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये जाणूया. चला क्लास 10 पहिला चॅप्टर बायोलॉजीचा रिकॅप घेऊया. हेरिडिटी म्हणजे एक अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये आपले कॅरेक्टर जसे की हेअर, जसे की कलर हे आपल्या पॅरेंट्सपासून आपल्यापर्यंत येतात. जसे की हाईट हे सुद्धा पॅरेंट्सपासून आपल्यापर्यंत येते. म्हणजे वन जनरेशन टू अनदर जनरेशन कॅरेक्टर्सच्या ट्रान्सफॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे तिला आपण हेरिडिटी म्हटलो होतो. आणि जे आपण घेत आहोत कॅरेक्टर्स त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. मग व्हेरिएशन्स म्हणजे काय? तर पहा, एक तुम्ही असणार, तुमचा भाऊ असणार किंवा बहीण असणार. तर तुम्ही सेम पॅरेंट्सचे मुलं आहात. तर तुमच्यामध्ये सेम कॅरेक्टर्स आल्या पाहिजे होते, बट असा होत नाही. कुणामध्ये कोणता कॅरेक्टर डॉमिनेट राहते, कुणामध्ये कोणता कॅरेक्टर डॉमिनेट राहते. तर तुमचे हे जे ऑफस्प्रिंग आहेत, ऑफस्प्रिंग म्हणजे मुलं, कुणापासनं? सेम पॅरेंट्सपासनं आलेले. सेम पॅरेंट्सपासून आलेल्या मुलांमध्ये जे आपल्याला डिफरन्सेस पाहायला मिळतात, याच डिफरन्सेसला आपण व्हेरिएशन्स म्हणतो. आता पहा, ही जे व्हेरिएशन्स आहेत ना, हे एका जनरेशनपासून सेकंड जनरेशनपर्यंत येत राहतात. ठीक आहे. आता जर मी व्हेरिएशन्सला सोडला तरी डिफरन्सेस येतील. म्हणजे एक जनरेशन आहे, तिच्या खालची जी जनरेशन आहे तिच्यामध्ये काहीतरी चेंजेस असतील. तर ही जर चेंजेस पुष्कळ जास्त लंब्या इंटरवलमध्ये आले, म्हणजे एकाच जनरेशनमध्ये नाही आले, तर असे थाउजंड्स ऑफ जनरेशन गेले आणि हळूहळू करून जसे आपण 15चे माणूस झालो. तर काय झालं, याच्यामध्ये जनरेशन 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 किती लाखो जनरेशन्स गेले आणि त्याच्यानंतर हे चेंजेस आले. आपण हे अडॉप्ट केला. कशानुसार? आपली जी लाईफ होती त्याच्यानुसार, जशी आपली सोसायटी बनत गेली तशानुसार. तर हे चेंजेस जे लाँग ड्युरेशनमध्ये येतात त्यांना आपण इव्हॉल्युशन म्हणतो. इव्हॉल्युशन अँड इव्हॉल्युशन तशाच प्रकारे जर चेंजेस येत असतील, की एकच जनरेशन झाली आणि चेंजेस येऊन गेला. जसे की पुष्कळ लोकांमध्ये राहते, की जसा एक जनरेशन झाली, जसे की अमेरिकाने हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब घातलेला होता. तर तिथं काय झालं, की एकाच जनरेशन नंतर जेव्हा पण मुलं बाळं जेव्हा पण होत होते, जे त्यांचे ऑफस्प्रिंग होत होते, तर त्यांच्यामध्ये काहीतरी एक डिसॅबिलिटीज वगैरे शो होत होते. तर ही जी जनरेशन आहे ते एकाच जनरेशनमध्ये चेंजेस आले. जे पण डिसॅबिलिटीज व्हायला लागले ते एकाच जनरेशनमध्ये व्हायला लागल्या. तर हे जे डायरेक्ट चेंज आली यांना आपण म्युटेशन म्हणतो. म्युटेशन म्हणजे काय? तर सडन चेंजेस. आणि इव्हॉल्युशन म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंजेस. अशा प्रकारे आपण 5 गोष्टी शिकलो. हेरिडिटी, जे प्रोसेस आहे कॅरेक्टर ट्रान्सफॉर्मेशनची, इनहेरिटन्स, अडॉप्टेशन ऑफ कॅरेक्टर्स, त्याच्यानंतर व्हेरिएशन्स, डिफरन्सेस बिटवीन ऑफस्प्रिंग्स ऑफ अ सेम पॅरेंट्स, त्याच्यानंतर आपण शिकलो म्युटेशन, सडन चेंज आणि त्याच्यानंतर शिकलो इव्हॉल्युशन म्हणजेच की ग्रॅज्युअल चेंज.